आता पहिला क्वेश्चन होता हा ए आणि बी टोकचा रेजिस्टन्स काढायचा होता. टोटल आपल्याला ए आणि बी या टोकामध्ये काय रेजिस्टन्स होईल. याला सॉल्व कसं करतात आपल्याला माहिती आहे की ज्या पॉईंटमध्ये दिला आहे तिथं आपण व्होल्टेज सोर्स कन्सिडर करतो की सपोज हा व्होल्टेज दिला आहे तर करंट कसा जाईल तर करंट या डायरेक्शनने जाईल. या पॉईंटपर्यंत करंट येईल, इकडे I1 नावाचा करंट येईल. हा आय जर असेल तर इकडे एक करंट जाईल, त्याचं नाव असेल समजा I2. हा करंट इथपर्यंत जाईल आणि या नोडवरनं करंट पुन्हा खाली येईल, याचं नाव असेल I3 आणि एक चौथा करंट जाईल असा पूर्ण I4 फिरून येईल. क्लिअर आहे. पुन्हा हे दोघं इथं सोबत भेटेल, वापस येतील असं सर्किट कंप्लीट होईल. सिरीज पॅरलचं सर्किट मागच्या बाजूनं करायचं असतं आपल्याला माहिती आहे. सो 4 आणि 2 6 आणि 2 किती झाले 8. असं जर पाहतो म्हटलं तर हे आणि हे दोन्ही पॅरललमध्ये दिसतंय कारण की यामधनं जाणारा करंट वेगळा आणि यामधनं जाणारा करंट वेगळा, पॅरललमध्ये करंट वेगळा असतो. सो सिम्पल आहे. 8 पॅरलल टू इथं 24 दिसत आहे आपल्याला आणि हे जे काही सॉल्व होईल याचं एक उत्तर येईल आणि ते 6च्या पॅरललमध्ये आहे. सिम्पल. सो याला सॉल्व करतो म्हणलं तर पुन्हा तेच आहे 24 आणि 8 आणि 24 किती होतील 8 अधिक 24. या हिशोबाने जर पाहतो म्हटलं सिम्पल आपण तर 8 × 24 आणि भागेला 32 बरोबर आहे. सिम्पल याला सॉल्व कसं करणार आहे तर तेच 8 चूक 32 आणि 6 चूक 24 तर उत्तर किती आलं 6. म्हणजे हे 6 उत्तर कशाचं आहे तर पूर्ण एवढं मी सॉल्व केल्यानंतर उत्तर किती आलं 6. आता हा 6 आणि हा 6 पॅरललमध्ये आहे आणि पॅरललमध्ये जर समान किमतीचे रजिस्टर असेल तर आपल्याला डायरेक्ट रेजिस्टन्स काढता येतो. RT = R/N. R ची संख्या किती झाली 6 आणि किती वेळा आहे 2 वेळा, त्यामुळे उत्तर किती येतं तसं 3. त्याचा आन्सर किती होऊन जाईल बी.